विशाल बुधन माझ्या ऑफिस समोर आला आणि म्हणला मुंडकं छाटतो असं करतो, माझ्याजवळ सीसीटीव्ही फुटेज आहेत ना. आम्ही प्रचार स्वतः मी ज्या ठिकाणी प्रचार करू लागलो, नागरिकांच्या पाया पडू लागलो, नागरिक मला ओवाळायलेत, बायका आरती करायलेत, अक्षयला जय जयकार करायलेत, हे त्यांना दाखवलं नाही. ज्या ठिकाणी मी उभा होतो त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांची गाडी गेली असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या गाडीच्या समोर किंवा गाडीच्या बाजूनं आमच्या कार्यकर्त्यांना घोषणा दिली असं त्याचं म्हणणं होतं. पण स्वतः मी होतो, मी कोणाचीही शपथ घेऊन सांगतो की असा कुठला प्रकार घडला नाही. त्याच्यानंतर आम्ही प्रचार संपल्याच्या नंतर मी जेवायला घराकडे जाऊ लागलो. घराकडे जात असताना स्वतः विशाल बुधन माझ्या ऑफिस समोर आला आणि म्हणला मुंडकं छाटतो असं करतो, माझ्याजवळ सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्याच्यात सुद्धा मी दाखवू शकतो. हे निवडणूक हारलेत, फक्त माझ्यासोबत भांडणं करून माझी इमेज यांना खराब करायची, जनमानसातली माझी प्रतिमा खराब करायची, एवढंच यांचं कारण आहे, बाकी काहीच नाही. गुन्हा तुम्ही काय म्हणून दाखल करणार? गुन्हा दाखल करणार म्हणजे साहेब ते आमच्या विरुद्ध खोटे षडयंत्र रचायलेत, आमच्या विरुद्ध ऑफिसला येऊन सीसीटीव्ही फुटेज मध्ये म्हणालेत मुंडकं छाटतो. गुन्हा मला माझ्या सेफ्टीसाठी दाखल करावं लागेल ना. खोटे आरोप जर माझ्यावर होत असतील तर नागरिकांना मला सांगावं लागेल. हा, मारहाण झालेल्या पण मी गुन्हा दाखल करणार आहे ना. मारहाण झालेला माणसाचं नाव